हॅलो. बघा आता सगळे सण यायची सुरुवात झाली. तर मग मी मेहंदी काढली आहे, सगळ्यांना दिसत असेल. तर उद्या आहे महत्त्वाचा दिवस, नागपंचमी. बरं, मग सगळे साजरा करतात, पण ते का करतात कधी सुचलंय का? म्हणजे ते का करतात? नागाचा आणि आपला संबंध काय आहे, बंधे काय आहेत, आपण का करतो त्यांची पूजा, आपल्याला काय भेटेल? तर नाग बघा शेतात, आता बघा शेतात धान्य येतं, तर रक्षा कोण करतं? काय शेतकरी तर दिवस रात्रभर ते बसत नाहीत, है ना. त्यांना पण आराम करायचं, ते घरी जातात. मग जो आता श्रावण महिना सुरू झालाय, सगळं उपवास ठेवत असतील. काय झाले की आता श्रावण महिन्यात सगळे धान्य येतात ना, मग उंदीर बिचारे शेतकऱ्यांचं सगळं धान्य खाऊन टाकतात. मग त्याची मदत कोण करतं? ते साप असतात. साप उंदीरला मारतात, असं खाऊन टाकतात. आणि तुम्हाला वाटत असेल मुंगुसाची पूजा का करतो? मुंगूस पण साप मारतो, पण मुंगुसाची वेगळी गोष्ट आहे. मुंगूस हे प्राणी, आणि मुंगूस हा नाग मारतो त्याच्या आवडीसाठी, त्याच्या पोटासाठी, पण नाग मदत करतो. हे मी तुम्हाला हे काय दुसऱ्या गोष्टीत सांगते. पहिला आपण नागावर डिस्कस करू. मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत ह्या मुंगुसाच्या बद्दल सांगेन. मी आता आपण नागावर. मग नाग आपले मदत करतो, ते धान्य मग वाचवण्यात आपली मदत करतो. कारण की आपण तर काय करू शकतो? किती पण केमिकल टाका, किती पण फवारा, किती जात नाहीत, है ना. बरोबर. मग नंतर पुन्हा आपल्याला त्याच्यासाठी साप, काही कुठं तर साप पण पाळतात. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला दिसतात व्हिडिओ. हातात कसं घेतात हा साप. जसं की वेगवेगळे साप असतात, ते वेगवेगळे काम करत असतात. जसं की गवत्या, ते हिरवा असतो, बरोबर, गवतात राहतो. मग नंतर पुन्हा नागिन, साप सुडोई, मण्यार, घोणस, कोब्रा, खूप सारे रॅट्स नाही, खूप सारे स्नेक्स असतात. हे सगळे आपल्या अन्न साखळीतले घटक असतात. हे सगळे आपले अन्न साखळीतले घटक असतात, बर का. मग ते अन्न साखळीतले घटक कसे असतात? तुम्हाला प्रश्न पडेल. अन्न साखळीतले घटक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की नाही, ते साप मारतो, हे उंदराला खातो. आणि उंदीर आगाव असतो, कोणाची पण घरात जातो, शेतकऱ्यांचं धान्य खात असतो, येऊ देत नाही, नुकसान करतो. ऐक ना, कोणाच्या पण घरात जातो. नंतर पुन्हा शेतकऱ्यांचं धान्य खराब करतो. ते एवढ्या मेहनत कडून फसल लावतात आणि त्यांची फसल जाते, म्हणून साप त्यांची मदत करतो. बरोबर. आणि साप म्हणजे त्या उंदरांना मारतो. तुम्हाला काही ज्यांना खूप प्राणी आवडत असतात त्यांना ही प्रश्न पडला असेल की त्यांना पण जीव आहे ना, पण असं नसतं. त्यांना काही कळत नसतं ना, ते काय आता माणूस आहेत का? जाऊ द्या, आता ते मारतात, है ना. म्हणून त्यांना अन्न साखळीतलं घटक म्हणतात. म्हणून आपण नागपंचमी म्हणून त्यांना धान्य वगैरे. आणि तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील, त्याच्यामध्ये काही वाटीनं दूध पितात, पाणी देतात, जेवण देतात सापांना. तसं काय नसतं, पूजा करायची. असं काही नाही की त्यांना दूधच पाहायचं, हेच करायचं. सगळे साप फ्रेंडली नसतात, एखाद्या वेळेस चावू शकतात.
फ्रेंडली पण नसतात आणि ते दूधही पित नाही आणि पाणीही पित नाहीत. येस, ते फक्त असं किडे वगैरे खात असतात. दूध तर पितच नाहीत. त्याला तहान लागली तर थोडंसं पाणी पिईल तो, पण दुधालाही पाणी समजून ते पितात, पण ते दूध पित नाहीत. जर दूध पिलं तर त्यांना श्वसनसंस्थेचा आजार होतो, म्हणून त्यांना दूध द्यायचं नाही आहे. मम्मी बोलली मग नंतर पुन्हा म्हणून ते कधीच पित नाही. तुम्ही AI ते व्हिडिओज बघितले असतील, पण ते असं पण लक्षात पण त्या माणसाला माहिती असेल का? नाही ना, एवढं काही माणसांना माहिती नसतं. असं काही नाही की त्या व्हिडिओत दाखवलं, ते सापाला दाखवलेत, आपण पुढच्या वर्षी असं करू, ह्या वर्षी असं करायचं नाही. फक्त पूजा करायची. नागपंचमीची सापाची पूजा करायची आणि असं काय सांगतो नागपंचमीच असं की तुम्हाला एवढी मदत करतं साप, म्हणून तुम्ही एवढी मदत करतं साप, तुम्हाला पण काहीतरी फोर्स बनतो त्याच्यासाठी करायला. हे सांगण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागाची पूजा करायची म्हणजे खरोखर नागाचीच पूजा जाऊन नाही करायची आपल्याला प्रबल. काय करायचंय, त्याच्याविषयी आदरभाव व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता व्यक्त करायची, त्याची आठवण करायची, त्याला वंदन करायचं, त्याला नमन करायचं आणि माझ्या शेतीची राखण करतो म्हणून आदरभाव ठेवायचा आहे. येस. बाय. हॅपी नागपंचमी. हॅपी नागपंचमी. बाय.